नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील विषय विज्ञान पाहणार आहोत। एका नवीन पाठाला, एका नवीन प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत। आपल्या पाठाचं नाव आहे मुलांनो आम्ल व आम्लारी ओळख आहे। तर आम्ल व आम्लारी ओळख या पाठामध्ये आपण पाहणार आहोत की आम्ल आणि आम्लारीच्या बद्दलची तर जी माहिती आहे ती प्रस्तावनेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मुलांनो। तर की आपण या पाठामध्ये आम्ल व आम्लारी म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये पाहणार आहोत। प्रथम आपण की आम्ल म्हणजे काय आहे, ॲसिड आहे आणि आम्लारी म्हणजे बेसिस आहे, BASES बेसिस आहे। मग आम्ल म्हणजे काय आणि आम्लारी म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्येही आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण पाहणार की आपण ज्या जेवणामध्ये जे चवी घेत असतो की आपल्या जेवणामध्ये जो आहार आहे त्या आहारामध्ये प्रत्येक पदार्थाची एक विशिष्ट जी चव असते। म्हणजे चव कोणकोणत्या आहेत आपल्याला माहिती आहे की ज्या पदार्थाच्या जे चव आहेत मग त्याच्यामध्ये आंबट आहे, गोड आहे, तिखट आहे, खारट आहे, तुरट आहेत। मग ह्या ज्या सर्व चवी आहे म्हणजे टेस्ट आहेत। मग याच्यामध्ये ज्या पदार्थामध्ये ज्या चवी जे पदार्थ आंबट आहे त्या आंबट पदार्थांना किंवा त्या संयोगांना काय म्हटलं जात आहे, आम्ल असे म्हटले जात आहे। तर त्याच्याबद्दलची आपण प्रथम माहिती घेणार की आम्ल आणि आम्लारी म्हणजे आम्ल म्हणजे नेमकं काय आहे की जे आंबट पदार्थ चव देतात, की जे आंबट पदार्थ आहेत की जे आंबट चव देतात अशा पदार्थांना आम्ल म्हटलं जातं। उदाहरणार्थ जो निळा लिटमस कागद आहे तो लाल करणे आहे म्हणजे त्याचा आम्ल पदार्थ आहे। त्याचप्रमाणे आम्लारीमध्ये आहे की जे आंबट पदार्थ कडू पदार्थामध्ये त्याचं रूपांतर होत आहे किंवा जे त्याची टेस्ट आहे ती कडू लागत आहे त्याला आम्लारी पदार्थ म्हटले जात आहे। जेणेकरून एखादा जो पदार्थ आहे बघा तो खूप दिवस राहिल्यानंतर तो कधीतरी आपल्याला तो कडू जाणवतो, म्हणजे तो काय झाला आहे, आम्लारी झाला आहे। म्हणजे याचं उदाहरण काय असू शकतं की जो लाल लिटमस आहे तो निळ्यामध्ये बदलत आहे, म्हणजेच हे आपलं त्याचं उदाहरण आहे। तर अशा प्रकारे मुलांना आपण या पाठामध्ये त्याची माहिती घेणार आहोत। प्रस्तावनेच्या माध्यमातून आपली सुरुवात झाली, आता स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण सुरुवात करणार आहोत। आपण बघा इथे पाहणार आहोत, इथे त्यांनी दिले आहे तुम्हाला साखर दिली आहे। बघा आता इथे साखरमध्ये बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, इथे तुम्हाला काही विशिष्ट पदार्थ देखील इथे दिलेले आहेत आणि पदार्थ तुम्ही पाहतात। काही पदार्थ चवीला गोड, काही कडू, तर काही आंबट किंवा काही तुरट असतात। जसं मी तुम्हाला आता सांगितलं की आपण दैनंदिन जीवनामध्ये किंवा आहारामध्ये जे काही पदार्थ खातो मग ते कडू आहे, तिखट आहे, गोड आहे, आंबट आहे, तुरट आहे, खारट आहे आणि जे लास्ट आहे ऑप्शन आपला तो तिखट आहे, बरोबर। तर तिखट पदार्थ, तर इथे जे तुम्हाला पदार्थ दिले ते साखर आहे, कारलं आहे, लिंबू आहे आणि ते आवळा आहे। मग या सर्व पदार्थांची मला तुम्हाला सांगा चवी सारखी आहे का, ही टेस्ट तुम्हाला सारखी दिसते का, की तुम्ही जर साखर ते कडू, जर कारलं जर खाल्लं तर तुम्हाला कडू लागणार आहे, जर साखर खाल्ली तर तुम्हाला ते कडू लागणार आहे, असं होणार आहे का। जर लिंबू आहे आणि आवळा आहे याची टेस्ट मात्र वेगळी आहे। म्हणजे बघा जसं मीठ आहे ते कसं खारट आहे, लिंबू हा आणि आवळा कसा खायला तुरट आहे आणि जो लिंबू आहे तो खाण्यामध्ये कसा की त्या एक प्रकारे याची जो चव आहे त्याच्यामध्ये देखील थोडाफार प्रमाणामध्ये फरक आहे। म्हणजे तुरट आहे, म्हणजे आवळा हा कसा आहे, तुरट आहे, लिंबू हा देखील कसा आहे मुलांनो, जर आपण त्याची टेस्ट करत आहोत की खाण्यामध्ये किंवा पदार्थावरती आपण मिसळून खात आहोत, जो भेळ खात आहे त्या भेळामध्ये देखील आपण लिंबू खाऊन जातो की जेणे पण एक थोडासा आंबटपणा यावा। म्हणजे आंबट आणि तुरट आणि खारट याच्यामध्ये देखील फरक आहे बघा। जसं गोड आहे तर गोडामध्ये फरक नाही, तो गोड तर गोडच आहे आणि कडू ते कडूच आहे, परंतु याच्यामध्ये फरक आहे आंबट, गोड आणि आंबट, तुरट आणि खारट। मग अशा प्रकारचे 3 प्रकार आपल्याला इथे आढळतात। पण त्यांनी सांगितलं काही पदार्थ हे चवीला गोड आहेत, काही कडू आहेत, तर काही आंबट व तुरट आहेत। म्हणजे काही आंबट पण आहेत आणि काही तुरट देखील पदार्थ आपण सेवन करत असतो, म्हणजे रोजच्या जीवनामध्ये आपण खात असतो। त्याचप्रमाणे बघा इथे त्यांनी तुम्हाला काही पदार्थ दिले, लिंबू आहे, चिंच आहे, व्हिनेगर आहे व आवळा आहे। यासारख्या पदार्थांना आंबट चव ही त्याच्यात असलेल्या एका विशिष्ट प्रकारच्या संयोगामुळे प्राप्त होते, की त्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं संयोग आहे। म्हणजे एक आपल्या लोकल भाषेमध्ये म्हणू शकतो की एक त्याच्यामध्ये असा पदार्थ आहे, त्या पदार्थामुळे त्याला जो आंबटपणा आहे, जो तुरटपणा आहे तो त्याच्यामध्ये येत असतो। मग ते आपलं जे त्याच्यामध्ये त्या प्रक्रियेत काय आहे, त्या प्रकारा म्हणजे संयोगामुळे प्राप्त होत आहे बघा। मग ते सर्व मिळून काय आहे, आम्ल आहे। म्हणजे बघा पाहू शकतो जर लिंबू आहे, चिंच आहे, व्हिनेगर आहे किंवा आवळा आहे, मग यासारख्या पदार्थात आंबट चव ही त्याच्यात असलेल्या विशिष्ट प्रकारच्या संयोगामुळे किंवा विशिष्ट एक पदार्थ नावाचा जो पदार्थ आहे त्या पदार्थात टाकल्यामुळे आम्ल ही अशा प्रकारे तयार झालेले आहेत। आता मुलांना तुम्हाला तर आम्हाला माहितीच आहे की जी कैरी आहे ती कैरी सगळ्यांना आवडत असते, लिंबू मुलं खात असतात, त्यामुळे चिंचही देखील बहुतेक जण खात असतात, आवळा देखील खात असतात, आवळ्याचा आपण मुरब्बा केला जातो, कैरीचं देखील आपण लोणचं केलं जातो। त्याचप्रमाणे आपण विशिष्ट प्रकार जे पदार्थ
पदार्थ असतात की जे मे महिने आल्यानंतर आपण आई आपल्या घरामध्ये सर्व पदार्थ करत असते आणि ते आपण आवडीने खात असतो. अशा प्रकारे मुलांना की जी कैरी आहे म्हणा किंवा चिंच आहे म्हणा, आवळा आहे, तर हे पदार्थ लहान मुलांना विशेष करून आवडतात. तुम्हाला देखील आवडतात की नाही? आणि तुम्ही देखील तितक्याच उत्सुकतेने आवडीने खात असता. समजा कैरीची फोड केली आहे तर त्याच्यावर तिखट, मीठ आणि मसाला, हळद लावून ते खाण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाटत असते. त्याचप्रमाणे जो आवळा आहे त्याच्यावरती देखील सुकवून त्याच्यावरती मीठ टाकून ते देखील आपण रोज जेवण झालं तर आवळा देखील खात असतो, जेणेकरून जे काही जेवण केलं ते पचन होण्यासाठी. जी चिंच आहे ही तर लहान मुलांना खूपच आवडत असते. मग चिंचेचे देखील दोन प्रकार आहे, एक आंबट चिंच आहे, एक गोड चिंच आहे. आणि मग अशा प्रकारे जे ह्याच्या चिंचाच्या म्हणजे ज्याप्रमाणे जे आंबट, तुरट, खारट हे जे पदार्थ आहे त्याच्यामध्ये असलेल्या एका विशिष्ट प्रकारचा संयोग मिक्स केलेला आहे आणि त्याच्यामुळे या पदार्थाला चव आलेली आहे. तर अशा प्रकारे कोणकोणते पदार्थ आपण तुम्हाला पाहिलेले आहेत. या आंबट चव देणाऱ्या संयोगांना आम्ल असे म्हणतात आणि या आंबट चव देणाऱ्या संयोगांना आपण काय म्हणत आहोत बघा, आम्ल म्हणत आहोत. मग हे आम्ल मुलांना कुठे असते? पदार्थामध्ये देखील असते, आपल्या शरीरामध्ये देखील आहे आम्ल. तुम्ही म्हणता शरीरामध्ये कसं आहे, तर आपण आता या पाठाच्या माध्यमातून आणि चित्रीकरणाच्या माध्यमातून नीट समजून घेणार आहोत. बरोबर मुलांना? चला, तर आपण पाहणार की हे आंबट चव देणाऱ्या संयोगांना आम्ल असे म्हणतात. आम्ल पाण्यात विद्राव्य असते व ते क्षरणकारही असते. बघा तिथे सांगितलं की आम्ल हे पाण्यात विद्राव्य आहे, म्हणजे ते विसरत नाही आहे. आपण शिकलो आहोत द्राव्य पदार्थ कोणते आणि विद्राव्य पदार्थ कोणते याचा देखील आपला अभ्यास झालेला आहे मुलांना. झालं की नाही? हो, झालेला आहे. बरोबर. मग विद्राव्य असत व ते क्षरणकारही आहेत आणि अशा प्रकारे ते आपल्याला त्याच्यामध्ये विद्राव्य आहेत. खाद्यपदार्थामध्ये असणाऱ्या आम्लांना नैसर्गिक आम्ल किंवा कार्बनिक आम्ल असे म्हणतात. मग आता जे पदार्थ खाद्यपदार्थ आहेत, खाद्यपदार्थ म्हणजे जे काही सर्व पदार्थ आपण खात असतो त्या सर्व पदार्थामध्ये आम्लामध्ये काय आहे मुलांना? बघा इथे त्यांनी सांगितलेलं आहे, सर्व खाद्यपदार्थ आम्लांना काय आहे? सर्व खाद्यपदार्थ असणाऱ्या आम्लांना नैसर्गिक आम्ल किंवा कार्बनिक आम्ल असेही म्हणतात. खाद्यपदार्थामध्ये असणाऱ्या आम्लांना काय आहे? नैसर्गिक आम्ल किंवा कार्बनिक आम्ल असेही म्हटले जाते. दोन प्रकारे आपण त्याच्यामध्ये म्हटले जाते. जे खाद्यपदार्थ आहे त्या खाद्यपदार्थांना आपण काय म्हणत आहोत? नैसर्गिक, म्हणजे जे नॅचरल आहे की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ॲडिशनल ॲड केलेले नाहीये किंवा कोणताही पदार्थ त्याच्यामध्ये मिक्स तयार केलेला नाहीये. तो कसा आहे? नॅचरल आहे. तो नैसर्गिक आम्ल आहे किंवा कार्बनिक आम्ल आहे. तर अशा प्रकारे दोन प्रकारामध्ये त्याची नावं ठेवलेली आहे. जे खाद्यपदार्थ आहे त्या खाद्यपदार्थांना नैसर्गिक आम्ल किंवा कार्बनिक आम्ल म्हणतात. आता बघा, आता हे जे आम्ल आहे, ह्या काही आम्ल ही तीव्र प्रकृतीची असतात, ती दाहक असतात. की काही जी आम्ल असतात आपल्या शरीराला ती काय करतात? हानिकारक असतात. म्हणजे आपण बोलू शकतो कार्बन डायऑक्साईड आहे, की जे काही जे आम्ल असतात ते तीव्र प्रकृतीचे असतात. म्हणजे ते ज्याची दाहकता असते त्याच्यामध्ये ते आपल्याला गरम होतं किंवा त्याचप्रमाणे आपल्याला ते त्याच्या शरीराची लाही होऊ शकते, आपल्या शरीराला त्याचा चटका बसू शकतो, म्हणजेच आपल्या शरीराला ती कशी आहे? हानिकारक आहेत. मग ती आम्ले कोणती आहेत जी आपल्या शरीराला हानिकारक आहेत? मग आता इथे पाहिले बघा, यांनी सांगितलं आहे जे सल्फ्युरिक आम्ल आहे. मग याचं सूत्र काय आहे? H2SO4 आहे. बघा उदाहरणार्थ सल्फ्युरिक आम्ल हे देखील दिसते इथे मला. सल्फ्युरिक आम्ल म्हणजेच काय आहे? मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आम्ल याचा अर्थच काय आहे? ॲसिड आहे. मग इथे याची व्याख्या काय, सूत्र काय आहे? H2SO4 म्हणजेच काय आहे? सल्फ्युरिक आम्ल आहे. हे देखील शरीराला कसं घातक आहे. दुसरं आहे हायड्रोक्लोरिक आम्ल HCl आहे, ते देखील शरीराला घातक आहे. तिसरं आहे नायट्रिक आम्ल HNO3 आहे. मग ही सर्व जी आम्ल आहेत ती आपल्या शरीरासाठी घातक आहेत, आपल्या शरीराचं दाहकता निर्माण करणारे आहेत, म्हणजे आग निर्माण करणारे आहे. जसं आपल्या शरीराला चटका लागला तर त्याच्यातून आपल्याला आग होत असते, म्हणजेच आपल्या शरीराची काय होत आहे? दाहकता निर्माण होत आहे. बघा, त्याची सहता द्रावणे त्वचावर पडल्यास त्वचा भासते. आता सल्फ्युरिक आम्ल आहे, हायड्रोक्लोरिक आम्ल आहे. बघा आपण पाहिलेले आहे कोणते? बघा इथे ती पाहिले आहे. बघा हायड्रोक्लोरिक जे आम्ल आहे, त्याचप्रमाणे सल्फ्युरिक आम्ल आहे आणि त्याचप्रमाणे आपण हे देखील पाहिले आहे नायट्रिक आम्ल आहे. सल्फ्युरिक, हायड्रोक्लोरिक आणि नायट्रिक आम्ल ही तिन्ही प्रकारची जी आम्ल आहेत बघा, ही त्याची संयुक्त द्रावणे म्हणजे त्याची थेंब सांगितलेले आहेत. बघा इथे जो शब्द आलेला आहे तो आपण नीट बघायचा आहे. द्रावणे याचा अर्थ काय आहे? थेंब आहे. याची थेंब जर त्वचेवर पडल्यास त्वचा भासते आणि जर सल्फ्युरिक आम्ल आहे, हायड्रोक्लोरिक आम्ल आहे, नायट्रिक आम्ल आहे, याचे जर थेंब जर आपल्या शरीरावर जर पडले तर त्वचा काय होते? भासते. ज्याप्रमाणे आपल्याला एखादा चटका लागतो, गरम पदार्थ समजा आपण जस्ट उतरून ठेवला असेल किंवा गॅसवर असेल आणि जर आपला हात लागला तर आपला हात काय होतो? भासतो. जसं पाणी अंगावर पडलं तर गरम पाणी आपल्या हातावर पडलं तर आपला हात भासतो, त्याप्रमाणे तिथे आपले त्याचं द्रावण जरी पडलं, त्याचं थेंब जरी पडलं तरी त्वचा भासते. तर त्याची धुरी
श्वसनाद्वारे किंवा तोंडाद्वारे शरीरात गेल्यास ही हानिकारक ठरते किंवा त्याची धुरी किंवा त्याच्यामार्फत तिकडचा जो धूर आहे तो शरीरामध्ये गेल्यावर श्वसनाद्वारे किंवा तोंडाद्वारे जर गेला तर ही काय आहे, हानिकारक आहे. आपल्या शरीरामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात किंवा आपला एखादा इंटरनल ऑर्गन्स आहे, एखादा आपला आतला अवयव आहे तो देखील डॅमेज होऊ शकतो मुलांना. आणि म्हणून आपल्याला किती काळजीपूर्वक या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत की आपल्याला यांना हात लावता कामा नाही. तर त्याची दाहकता किती आहे, त्याची तीव्रता किती आहे हे सांगण्यासाठी त्यांनी इथे तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे. बघा अशा प्रकारचं इथे तुम्हाला काय होऊ शकतं, इजा निर्माण होऊ शकते, फोड येऊ शकतो, हात भाजू शकतो किंवा पोळू शकतो. अशा प्रकारे बघा त्यांनी सांगितलं की शरीरात गेल्याचे देखील कसं आहे, हानिकारक आहे ते त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे कोणतेही पदार्थ ओळखण्यासाठी त्या पदार्थाची चव घेणे, वास घेणे किंवा त्यांना स्पर्श करणे देखील चुकीचे असते. की एखादा जो पदार्थ आहे जर तुमच्या समोर आला तर तुमच्यामध्ये क्युरिओसिटी असते की तुम्हाला ती बघण्याची उत्सुकता असते की अरे नेमकं ते काय आहे, काय आणलेलं आहे, त्याची टेस्ट कशी आहे, त्याचा स्मेल कसा आहे, त्याला स्पर्श करण्याची तुम्हाला घाई असते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की कोणताही पदार्थ ओळखण्यासाठी तुम्ही काय नाही करायचं, त्या पदार्थाची चव घ्यायची नाही, त्याचा वास घ्यायचा नाही किंवा त्यांना स्पर्शही करता कामा नाही जोपर्यंत मोठी व्यक्ती आपल्याला सांगत नाही. त्याच्यामुळे जेणेकरून आपल्या शरीरावर त्याचे परिणाम होऊ शकतात. असे करणे शरीराला घातक ठरू शकते आणि असे करणे शरीराला काय होऊ शकतं, आपल्या शरीरावर परिणाम करू शकतो. एखादा आपला जो अवयव आहे, एखादा आपला इंटरनल ऑर्गन्स आहे तो कदाचित डॅमेज पण होऊ शकतो. जर आपण त्याला स्मेल घेतला तर स्मेलच्या माध्यमातून देखील आपल्या शरीरामध्ये आपल्याला पोटाला त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण त्याला टेस्ट केली तर जेणेकरून देखील आपल्या शरीरावरती विविध आजार होऊ शकतात. तशा प्रकारे आपलं हे सर्व जे टेस्ट करणे आहे, स्पर्श करणे आहे, हे सर्व आपल्या शरीराला कसे आहे, घातक आहे. घातक म्हणजे आपल्या शरीरासाठी योग्य नाही आहे. मग आता याच्या आम्लामध्ये देखील फरक आहे. बघा त्यांनी सांगितले, पाणी सांगितलं आहे तर स्पष्टीकरण केलं आहे, सहत आम्ले आणि विरल आम्ले. तर त्याच्यामध्ये देखील फरक आहे. बघा सहत आम्ले हळूहळू पाण्यात घालून त्याचे विरल आम्लात रूपांतर करता येते. अशी विरल आम्ले सहत आम्लाच्या तुलनेत थोडे कमी हानिकारक आहेत. आता त्यांनी सांगितलेलं आहे बघा, जी सहत आम्ले आहे हळूहळू पाण्यात घालून, ते सहत हे एवढं आम्ल आहे, हे आम्ल पाण्यामध्ये बघा, हे याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, या पाण्यामध्ये घालून त्याचे रूपांतर करता येते. अशी विरल आम्ले सहत आम्ल्याच्या तुलनेत, ते सहत आम्ल्याच्या तुलनेत जी विरल आम्ले आहे थोडीफार कमी हानिकारक आहे. तुम्ही डायरेक्ट सहज आम्ल घेतलं आणि जर तुम्ही त्याच्यावर परिणाम केला तर त्याचा परिणाम जास्त होऊ शकतो. परंतु या सहज आम्ल्यामध्ये जर आपण पाणी ॲड केलं आहे, मिक्स केलेलं आहे, तर त्याचे जे परिणाम आहेत सहज आम्ल्याच्या तुलनेत त्याचे थोडे कमी हानिकारक परिणाम आपल्याला दिसून येणार आहेत. तर अशा प्रकारे बघा आपण हा प्रयोग केलेला आहे की जे सहज आम्ले आणि विरल आम्ले म्हणजे काय व त्याच्यात जो फरक आहे तो कशामुळे कमी झालेला आहे, जो पाणी टाकल्यामुळे कमी झाला आहे हे देखील आपण याच्यात पाहिलेलं आहे. आता त्यांनी की प्राणी आणि वनस्पतीमध्ये सुद्धा आम्ले असतात आणि ती हितकारक असतात. ते नुसते म्हणजे आपण पदार्थामध्येच नाही तर आपल्या शरीरामध्ये देखील आम्ले आहेत. आणि त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले प्राणी आणि वनस्पतीमध्ये सुद्धा ती आम्ले असतात की ते आपल्यासाठी कसे आहेत मुलांना, आपल्यासाठी ती हितकारक आहेत. बघा त्यांनी सांगितलं आहे की हा जो आहे तो बघा प्राणी आहे आणि जे काही वनस्पती आहेत म्हणजे झाडे आहेत, झुडपे आहेत, ते देखील आपल्यासाठी काय आहेत, ते आपल्यासाठी योग्यतेचे आहेत किंवा ते आपल्या हिताचे आहेत. म्हणजे आपल्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती पूर्ण करण्यासाठी आहे. आपल्या शरीरातील DNA हे आम्ल असते जे आपल्याला अनुवंशिक गुण ठरवते. की आपल्या शरीरामध्ये देखील DNA, जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपल्या शरीरामध्ये देखील आम्ल आहे, मध्ये DNA हे काय आहे, आम्ल आहे, जे आपले अनुवंशिक गुण ठरवतात, जे आपले जेनेटिक काय ठरवले जातात, गुण ठरवले जातात. मग एक आहे जे गुणसूत्र आहेत आणि ते काय आहे, आपले अनुवंशिक गुण ठरवण्याचं देखील काम करत असते. तर अशा प्रकारे बघा सांगितले प्रोटीन शरीरातील पेशीचा भाग असतो. आणि बघा आता इथे त्यांनी दिलं आहे प्रोटीन शरीरातील पेशीचा भाग असतो. जे प्रोटीन्स आहे जे आपल्या शरीरामध्ये आपण काय करतो आहोत, जे प्रोटीन्स आहे ते शरीराचा काय पेशीचा भाग असतो आणि ते अमिनो ॲसिडने बनलेले असते. मग प्रोटीन कशाने बनलेले आहे बघा, इथे तुम्हाला स्पष्ट क्लिअर केलेलं आहे. जे प्रोटीन आहे हे जे प्रोटीन आहे ते कशाने बनले, अमिनो ॲसिडने हे बनलेले असते. तर अशा प्रकारचे बघा हे जे आपल्या शरीरामध्ये जे प्रोटीन आहे ते प्रोटीन तुम्हाला इथे बघा मोठ्या चित्रामध्ये स्पष्ट करून दाखवलेलं आहे की ते अमिनो ॲसिड जे आपल्या शरीरामध्ये आहे, अमिनो ॲसिड या पदार्थापासून ते बनलेले इथे आपण पाहू शकत आहे. बघा अशा प्रकारे त्यांनी प्रोटीनबद्दलची तुम्हाला इथे माहिती सांगितलेली आहे. शरीरातील मेद म्हणजेच फॅट हे मेदामलापासून म्हणजे फॅटी ॲसिडने बनलेले असते. आता बघा आपल्या शरीराची जी अतिरिक्त जी चरबी आहे किंवा जे फॅट आहे किंवा जे आपली जी त्वचा आहे ते मेद म्हणजेच काय आहे, फॅट आहे. हे देखील मेदामलापासून तयार झालेलं आहे.
फॅटी ॲसिड, त्याला काय म्हटलं जातं आहे, फॅटी ॲसिडने बनलेले आहे. तर अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये देखील ॲसिड आहे. त्याचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की आपल्या शरीराचे अतिरिक्त जे फॅट आहे ते मेदाम्लापासूनच देखील तयार झालेलं आहे. आपल्या जठरात हायड्रोक्लोरिक आम्ल असतं व त्यामुळे अन्नपचन देखील सुलभ होते. आता बघा, आपल्या जठर जे आपल्या शरीरामध्ये काय आहे, जठर आहे. जठरामध्ये अन्न जातं की नाही, आपण जे अन्न खातो मग अन्ननलिकेद्वारे ते शरीराच्या इतर भागापर्यंत ते पोहोचलं जातं, मग ते जठरामध्ये पण येतं. मग जठरामध्ये काय आहे, हायड्रोक्लोरिक आम्ल आहे व ते काय करत आहे, अन्नपचन म्हणजे डायजेस्ट करण्याचं देखील ते काम करत असते. तर अशा प्रकारे बघा तिथे त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या जठरामध्ये देखील हायड्रोक्लोरिक आम्ल असते आणि त्यामुळे ते अन्नपचन सुलभ करायचं काम करतं. मात्र हे आम्ल गरजेपेक्षा जास्त वाढले की अपचन होते व त्यावर उपाय म्हणून सामान्यतः आम्लधर्मी औषधेही दिली जातात. आता कधी कधी काय होतं की हे आम्ल हे गरजेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये वाढलं जातं किंवा त्याचं प्रमाण वाढलं जातं आणि मग त्यामुळे आपल्याला अपचन होतं, म्हणजेच आपलं डायजेस्टिव्ह सिस्टम ही खराब होते. खाल्लेलं अन्न हे पचत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला भूक न लागणे, पोट फुगण्यासारखं होणे किंवा काही खाल्लं तरी उलटीसारखं होणे, हे सगळं पदार्थ किंवा हे सर्व प्रकार आपल्यामध्ये वाढीस लागतात आणि त्याच्यामुळे मग अपचन होतं. यावर उपाय मग काय आहे की यावर उपाय सामान्यतः आम्लारी धर्मी जे औषधे आहेत ती दिली जातात. म्हणजे अपचन जी प्रक्रिया आहे जी आपल्या शरीरामध्ये झालेली आहे की आपल्याला अपचन होत आहे, डायजेस्ट होत नाही, मग ते डायजेस्ट होण्यासाठी जे खाल्लेले पदार्थ पचन होण्यासाठी देखील आम्लारी धर्मी ही औषधे ही दिली जातात, जेणेकरून आपल्या शरीराला आराम मिळण्यासाठी आणि जे आम्ल आपल्या शरीरामध्ये वाढलं आहे त्याचं प्रमाण हे कमी करण्यासाठी आम्लारी धर्म वापरले जातात. मग यामध्ये मिल्क ऑफ मॅग्नेशियम म्हणजे MgOH2चा समावेश असतो. मग अशामध्ये प्रकारामध्ये आपण बोलतो ना की बाबा अपचन झालं आहे की आपल्याला जेवण डायजेस्ट नाही होत आहे, मग आपण बघा इनोचं एक पॅकेट आणतो, ते पाण्यामध्ये टाकतो, मिक्स करतो आणि लगेच आपण पितो. मग आपल्याला लगेच बघा 10 मिनिटामध्ये आपल्याला कधी कधी रिलीफ वाटतं. तशा प्रकारची जी मार्केटमध्ये जी औषधे उपलब्ध आहेत ही डॉक्टरच्या सल्ल्यानेच तुम्ही ही घेतली पाहिजे की आपल्याला वाटते किंवा कोणी सांगितलं म्हणून नाही, तर तुम्ही रिसर्च तुम्ही डॉक्टरकडे जाऊन किंवा एखाद्या मेडिकलमध्ये देखील जाऊन तुम्ही त्याच्यावरती जे औषधी उपचार आहेत ते देखील तुम्ही घेऊ शकता. इथे त्यांनी जे पॉकेट दाखवले बघा, हे पॉकेटमध्ये काय आहे की यामध्ये मिल्क ऑफ मॅग्नेशियम आहे, जे MgOH2चा याच्यामध्ये समावेश आहे. मिल्क ऑफ मॅग्नेशियमचे दिलेले ॲक्टिव्ह अँटीआयड आहे. तर अशा प्रकारे ते देखील काम करत आहे. आम्ल हा एक असा पदार्थ असतो की ज्याचे पाण्यातील द्रावाने हायड्रोजन आयनची निर्मिती होते. आता त्यांनी सांगितले की आम्ल म्हणजे काय आहे की याची एक सविस्तर त्यांनी तुम्हाला एक प्रकारे माहिती दिलेली आहे, गुणधर्म दिलेले आहे की तो एक असा पदार्थ आहे की ज्याच्यात पाण्यामध्ये जो पाण्यातील जे द्रावण आहे ते हायड्रोजन आयनची निर्मिती करतं. म्हणजे पुन्हा काय आलेले इलेक्ट्रॉन प्रोटॉन बघा इथे आलेले आहेत, जसं आपण मागच्या पाठामध्ये देखील पाहिलेलं आहे. आता त्याने समजण्यासाठी तुम्हाला उदाहरण दिलं आहे. पाण्यातील द्रावणात हायड्रोक्लोरिक म्हणजेच HCl चे विघटन होत असते. म्हणजेच काय त्यांनी बघा इथे स्पष्ट केलं, HCl म्हणजेच काय, H+Cl आहे, म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल आहे. हायड्रोक्लोरिक आम्ल प्लस हायड्रोजन आयन आहे. अशा प्रकारे तुम्हाला समजण्यासाठी ते सूत्रांच्या माहितीनुसार तुम्हाला इथे तुम्हाला संज्ञा दिलेली आहे. मग त्या आम्लाचे गुणधर्म कोणकोणते आहे, जे आम्ल आहे, जे सर्व प्रकारचे आम्ल मी तुम्हाला उदाहरणं सांगितली, त्याचे कोणते उदाहरण आहेत, कोणकोणते उदाहरणे बघा आपण पाहत आहोत. आम्लाची चव ही कशी असते, सगळ्यात प्रथम आपण पाहिलं ही आंबट चव असते. जो आम्ल आहे तो कसा आहे, आंबट प्रकारामध्ये आहे. आम्लाच्या रेणूमध्ये किंवा आम्लाच्या रेणूमध्ये हायड्रोजन आयन म्हणजे H+ हा मुख्य घटक आहे की आम्लाचा जो रेणू आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जो प्रमुख घटक आहे तो H+ आहे. जे थर्ड आहे, आम्लाची धातूशी अभिक्रिया होऊन हायड्रोजनची निर्मिती होते. आम्लाची जे धातू बरोबर अभिक्रिया होऊन त्याची हायड्रोजनची ही निर्मिती केली जाते. आम्लाची कार्बोनेटशी अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड वायू हा काय होतो, मुक्त होतो. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू होतो. तर अशा प्रकारे आपण बघा आम्लाचे जे गुणधर्म आहेत ते आपण पाहत आहोत. 5वं आहे, आम्लामुळे निळा लिटमस हा कागद हा तांबडा होतो. जसं मी सुरुवातीला सांगितलं उदाहरण होतं, निळा जो लिटमस कागद आहे तो काय होत आहे, तांबडा देखील होत आहे. तर त्याला पाण्यामध्ये जर बुडवलं, जर निळा लिटमस कागद आहे जो त्या एका द्रावणात टाकला तर तो कसा होत आहे, लाल होत आहे. मग हे आम्लाचे उपयोग काय आहे आपण हे पाहणार आहोत. जो पहिला उपयोग आहे, रासायनिक खताच्या उत्पादनात आम्ल ही वापरली जातात. म्हणजे जे आम्ल आहेत ते कसे काय, रासायनिक जे खतं आहेत, म्हणजे रासायनिक खताचा कुठं वापर केला जात आहे, साहजिकच शेतामध्ये केला जात आहे आणि म्हणून त्या शेतामध्ये त्याचा उपयोग होत आहे.
दुसरं आहे तेलाच्या शुद्धीकरण प्रक्रियेत औषधी द्रव्ये, रंग, स्फोटक द्रव्ये याच्या निर्मिती प्रक्रियेत आमल्याचा हा वापर सर्रास केला जात आहे. म्हणजे बघा आता तेलाची जी शुद्धीकरण प्रक्रिया आहे, मग हर एक प्रकारचे जे तेल आहे, मग तुम्ही कोणत्याही प्रकारच्या ब्रँडेडचं तेल वापरत असाल, तुम्ही सूर्यफुलाचं वापरत असाल, त्याचप्रमाणे तुम्ही तिळाचं तेल वापरत असाल, तुम्ही भुईमुगाचं किंवा शेंगदाण्याचं तेल, म्हणजे कोणत्याही प्रकारचं तुम्ही तेल वापर, मग तेलाच्या ज्या शुद्धीकरणाच्या प्रक्रिया करायची असेल त्यावेळी आमल्याचा वापर करण्यात येतो. तुम्हाला औषधे बनवायची असेल तेव्हा आमल्याचा जे द्रव्य, रंग, जी स्फोटक द्रव्य आहे, ज्याप्रमाणे जे आपले फटाके वाजवले जाते, स्फोटक द्रव्यामध्ये देखील आमल्याचा हा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. रंग आहे, द्रव्य आहे, स्फोटक पदार्थ आहे, बघा अशा प्रकारे त्याच्या निर्मिती प्रक्रियेत म्हणजे बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याचा वापर केला जातो. तिसरा जो प्रकार आहे की उपयोग आहे, भिन्न भिन्न क्लोराईड क्षार बनवण्याकरिता हायड्रोक्लोरिक आम्लही वापरले जातात. बघा अशा प्रकारे जे हायड्रोक्लोरिक आम्ल आहे, भिन्न भिन्न क्लोराईड किंवा क्षार बनवण्याचे, या अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे क्षार निर्मितीसाठी देखील हायड्रोक्लोरिक आम्लाचा तिथे मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जात आहे. हे जे क्षार आहे ते वाईट दिसत आहे. चौथा आहे विरल सल्फ्युरिक आम्ल, म्हणजे बॅटरीमध्ये, विद्युत घटमध्येही वापरतात, की जे आपण बल्ब लावला जातो किंवा आपल्या बॅटरीमध्ये देखील जे आहेत ते देखील त्याच्या मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. पाचवा आहे पाणी जंतुविरहित करण्याकरिता विरल हायड्रोक्लोरिक आम्लाचा देखील वापर होत आहे, की जे पाणी वॉटर प्युरिफाय करण्यासाठी देखील, म्हणजे पाण्याचं जलशुद्धीकरण करण्यासाठी देखील, म्हणजे जंतुविरहित म्हणजे आपल्या पाण्यामध्ये असलेले जे छोटे छोटे बॅक्टेरिया आहे, म्हणजेच काय आहे, जे जंतू आहेत ते पाणी जंतुविरहित, म्हणजे याचा अर्थ काय समजला मुलांना, की पाण्यामध्ये असलेले जे जंतू आहेत ते काढून टाकण्यासाठी, ते नष्ट करण्यासाठी देखील विरल हायड्रोक्लोरिक आम्लाचा हा मोठ्या प्रमाणात सर्रास वापर करण्यात येत आहे. आणि मग नंतर आपण ते पाणी प्युरिफाय झाल्यानंतर आपण ॲक्वागार्डचं वापरतो, की हे पाणी कसं आहे, प्युरिफाय, शुद्ध झालेलं आहे, ते पाणी पित असतो. सहावा उपयोग आहे लाकडाच्या लगद्यापासून पांढरा शुभ्र कागद बनवण्याकरिता देखील आम्लाचा वापर होत आहे. आता बघा इथे जो लाकूड, म्हणजे आपण म्हणू शकतो की पेपर बनवण्याची जी प्रक्रिया आहे, की आपण म्हणू शकतो कागद बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये देखील काय केलं जात आहे, आपल्याला इथे आम्लाचा वापर केला जाते. कसा, लाकडाच्या लगद्यापासून पांढरा शुभ्र कागद बनवण्याकरिता, म्हणजे त्या कागदाला शुभ्र करण्याकरिता देखील आम्लाचा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जात आहे. अशा प्रकारे जे आम्लाचे जे उपयोग आहेत आपण त्याच्यापासून अभ्यास करत आहोत. बघा आता इथे दिलेलं आहे, जे नेक्स्ट आहे बघा आम्लारी. आता आम्ल झाले, आम्लारी म्हणजे बेस आहे. आता आम्लारीमध्ये काय दिले बघा, काही पदार्थांची चव ही तुरट कडवट असून ती स्पर्शाला गुळगुळीत लागतात, अशा पदार्थांना आम्लारी म्हणतात. मी तुम्हाला सुरुवातीलाच मुलांना क्लिअर करते की आम्लारी म्हणजेच काय, जे पदार्थ कडू लागतात, जे चवीने, की ज्याच्या चवीमध्ये टेस्टमध्ये हा फरक पडलेला आहे, म्हणजे जे पदार्थ चवीने तुरट आहेत, जे कडवट असून ते स्पर्शाला कसे आहेत, बुळबुळीत असतात, अशा सर्व पदार्थांना काय म्हटले जात आहे, आम्लारी पदार्थ असे म्हटले जात आहे. प्रथम आपला हा जो डेफिनेशन आहे आपण किंवा ती व्याख्या म्हणू, ती व्याख्या आपली झालेली. म्हणजे आता उदाहरणार्थ त्यांनी काय सांगितलं आहे, चुन्याची निवळी म्हणजेच कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे. मग आता हे अशा प्रकारे हे चुन्याची ती निवळी दिसत आहे, म्हणजे एक प्रकारे हा जो चुना आहे तो काय आहे, कॅल्शियम हायड्रोक्लोराईड यापासून तो बनलेला आहे. जो चुना व रंग सफेदी करता वापरतात, तो कशासाठी वापरतात, जे चुना व रंग कशासाठी वापरले जातात, सफेदी करण्यासाठी, म्हणजे जो व्हाईट दिसण्यासाठी, सफेद रंग दिसण्यासाठी. कॉस्मेटिक सोडा सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजेच NaOH कपडे धुण्याच्या साबणामध्ये वापरला जातो. आता धुण्याच्या साबणामध्ये किंवा कपडे धुण्याच्या साबणामध्ये कोणता काय वापरलं जाते, कॉस्मेटिक सोडियम हायड्रोक्लोराईड देखील वापरलं जातं, म्हणजेच हे काय आहे, एक प्रकारचं आम्लेरी आहे. खाण्याचा सोडा म्हणजे NaCO3, मिल्क ऑफ मॅग्नेशियम, जे आम्लविरोधक औषधं यांचा देखील वापर केला जातो. खाण्याच्या सोड्यामध्ये देखील त्याचा काय केला जात आहे, वापर केला जात आहे. म्हणजेच काय आहे, त्याच्यामध्ये मिल्क ऑफ मॅग्नेशियम ऑफ आम्लविरोधक आहे. बघा तिथे आम्लविरोधक औषध. नेक्स्ट आहे पोटॅशियम हायड्रोक्साईड म्हणजे KOH, आंघोळीचे साबण शॅम्पूमध्ये वापरलं जात आहे. आता पोटॅशियम हायड्रोक्साईड आहे ते कधी वापरलं जात आहे, आंघोळीचे जे साबण आहेत आणि जे शॅम्पू आहेत त्याच्यामध्ये याचा देखील वापर केला जात आहे. कोणाचा, पोटॅशियम हायड्रोक्साईड याचा वापर केला जात आहे. आम्लारी हे आम्लारीपेक्षा पूर्णपणे विभिन्न आहे. हे दोघे कसे आहेत, एक नाही आहे, की आम्ल व आम्लारी हे दोन्ही एकमेकापेक्षा कसे आहेत, भिन्न आहेत, वेगळे आहेत, ते एक समान नाही आहेत, त्यांचे जे गुणधर्म आहेत ते अतिशय वेगळे आहेत. आम्लारी रासायनिकदृष्ट्या आम्लाच्या विरुद्ध गुणधर्माचा असतो. जो आम्लारी हा रासायनिकदृष्ट्या आम्लाच्या बरोबर ऑपोजिट आहे, विरुद्ध आहे,
तेही संहिता अवस्थेत त्वचेला दाहक असतात आणि ते देखील कसे आहेत आपल्या त्वचेसाठी दाहकता निर्माण करू शकतात. आम्लारी हा एक असा पदार्थ असतो की ज्याचे पाण्यातील द्रावण हायड्रॉक्साईड आयन म्हणजे OH उपलब्ध करून देते. म्हणजेच काय बघा इथे त्यांनी दिलेलं आहे, इथे O बघा H+ आणि मायनस आहे ते OH आहे बघा इथे दिलेलं आहे. तर अशा प्रकारे हायड्रॉक्साईड आयन म्हणजे O आणि H म्हणजे काय हायड्रॉक्साईड आयन आहे बघा इथे त्यांनी दाखवलेलं आहे. कशा प्रकारे प्राण्यामध्ये त्याचं जे मिश्रण आहे ते देखील तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. म्हणजेच काय आहे NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड आणि Na+Aq+OH आणि Aq आहे. म्हणजेच काय आहे सोडियम आयन, सोडियम हायड्रॉक्साईड आहे आणि सोडियम आयन आहे. अशा प्रकारे इथे त्यांनी दाखवलेले आहे. आता बघा इथे सांगितलं आम्लाची चव ही कडवट असते. जे आम्लाची चव म्हणजे त्याचे आपण गुणधर्म पाहत आहोत, आपण गुणधर्म लक्षात घेणार आहोत. बघा इथे त्यांनी सांगितले की जसं आपण आम्लाचे गुणधर्म पाहिले तसं आता आम्लाचे गुणधर्म पाहणार आहोत की आम्लाची जी चव आहे ती कशी आहे कडवट आहे. कशी आहे कडवट आहे. त्याचा स्पर्श हा कसा आहे बुळबुळीत आहे. जसं आपण साबण हातात घेतला तर कसा बुळबुळीत आपल्याला लागतो, शॅम्पू घेतला तो बुळबुळीत लागतो, म्हणजे निसरडा आहे. जसं आपण हातात घेतल्यावर तो घसरून जाणार आहे, त्याला आपण काय म्हणतो बुळबुळीत. आम्लारीमध्ये हायड्रॉक्साईड आयन आहे म्हणजे कसं आहे OH काय आहे हायड्रॉक्साईड आयन आहे. चौथा आहे सामान्यतः धातूची ऑक्साईड ही आम्लधर्मी असतात आणि जी धातूची जी ऑक्साईड आहे ती कशी आहेत आम्लधारी आहेत. याच्यामध्ये देखील पाहू शकता. आता उदासीनीकरण म्हणजेच काय आता त्यांनी स्पष्ट केलं आहे बघा इथे दिलेलं आहे H+ म्हणजे काय आहे आयन आहे. H+ आयन आणि OH आपण पाहिलेलं आहे. आम्लामध्ये हायड्रोजन आयन आहे बघा आम्लामध्ये काय हायड्रोजन आयन आहे व आम्लारीमध्ये हायड्रॉक्साईड हे काय OH म्हणजे काय हायड्रॉक्साईड आयन असते. आम्लामध्ये काय आहे आम्ल आणि आम्लारी आपण पाहिले. मग आता त्यांनी पुन्हा आम्लाचं घेतलंय. आम्लामध्ये हायड्रोजन आयन H+ म्हणजे आयन आहे, हायड्रोजन आयन आहे व आम्लारीमध्ये काय आहे बघा हायड्रॉक्साईड आयन म्हणजे OH आहे. हायड्रॉक्साईड आयन म्हणजे OH आहे. अशा प्रकारे त्यांनी ते दाखवलं OH असे असते. आता बघा इथे त्यांनी दिलेलं आहे आम्ल व आम्लारीच्या संयोगात क्षार व पाणी निर्माण होतात. या रासायनिक अभिक्रियेला काय म्हटले आहे उदासीनीकरण म्हटलेले आहे. आता उदासीनीकरण याची काय आहे तुम्हाला ही व्याख्या आहे, तुम्हाला डेफिनेशन इथे विचारलेलं आहे की जे आम्ल व आम्लारीच्या संयोगाने जे आम्ल आणि आम्लाच्या संयोगाने काय निर्माण होते क्षार व पाणी हे निर्माण होते व या रासायनिक अभिक्रियेलाच उदासीनीकरण असे म्हटले जाते. हे लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेला एका वाक्यात प्रश्न येऊ शकतो, गळायली जागा येऊ शकते किंवा याची डेफिनेशन किंवा व्याख्या देखील इथे विचारली जाऊ शकते की उदासीनीकरण म्हणजे काय आम्ल व आम्लारीच्या क्षार व पाण्याचे निर्माण होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेला काय म्हटले जात आहे उदासीनीकरण असे म्हटले जात आहे. आता त्यांनी सांगितले आम्ल प्लस आम्लारी म्हणजेच काय क्षार प्लस पाणी झालं आहे बरोबर आहे. मग यांची जी रासायनिक जी अभिक्रिया आहे त्याला आपण काय म्हटले जात आहे बघा इथे त्यांनी दिलेलं आहे की HCl + NaNOH प्लस काय आहे NaCl + H2O म्हणजेच हायड्रोक्लोरिक आम्ल आणि सोडियम हायड्रॉक्साईड आहे बघा. अशा प्रकारे म्हणजेच काय झालं आहे सोडियम क्लोराईड झालेलं आहे. अशा प्रकारे उदासीनीकरण म्हणजेच काय ते पाणी आहे. आता सहज आम्ल आणि आम्लारीची दाहकता याच्याविषयी आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत की सहज आम्ल आणि आम्लारीची दाहकता काय आहे. सहज आम्ल सल्फ्युरिक आम्लाचे पाण्यातील विरघळणे खूप उष्णता निर्माण करते म्हणून त्याचे विरलीकरण करण्याकरिता ते अतिशय हळूहळू ढळतात बघा. आता त्यांनी ते काय सांगितलंय ते सहज सल्फ्युरिक आम्ल आहे. ते सहज सल्फ्युरिक जे आम्ल आहे ते पाण्यातील विरघळणे हे खूप उष्णता निर्माण करते की ते पाणी जर त्याच्यामध्ये टाकलं तर ते खूप उष्णता निर्माण करते म्हणून त्याचे विरलीकरण करण्याकरिता किंवा ते विरलीकरण करण्यासाठी ते अतिशय हळूहळू ढवळले जाते आणि म्हणून त्याची उष्णता जास्त होऊ नये किंवा त्याचे प्रमाण उष्णतेचे प्रमाण जास्त न होण्यासाठी ते काय केले जाते अतिशय हळूहळू ढवळतात बघा. इथे जसं त्यांनी दाखवलेलं आहे हे काय सल्फ्युरिक ॲसिड आहे. सहज सल्फ्युरिक आम्लाचे पाण्यामध्ये ते टाकले गेले हे काय आहे पाणी आहे आणि हे काय आहे ॲसिड आहे सल्फ्युरिक ॲसिड आहे आणि हे काय केले जाते पाण्यातील विरघळणे खूप उष्णता निर्माण करते. ते पाण्यामध्ये टाकलं तर ते खूप उष्णता निर्माण करते म्हणून त्याचे विरलीकरण म्हणजे वेगळे करण्यासाठी किंवा त्याच्यातून ते काढण्यासाठी ते अतिशय काय केले जाते त्याला हळूहळू ढवळले जात आहे. त्या चित्रामध्ये देखील तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारचे सल्फ्युरिक आम्ल आहे पाण्यामध्ये टाकले जाते जेणेकरून मोठ्या प्रमाणावर तयार होणारी उष्णता ही एकाच जागी न राहता संपूर्ण द्रावणामध्ये ती एक समान पसरली जाते की जी काय केले जाते की ती पटकन टाकली असते ती एकाच ठिकाणी न राहता की जे मोठ्या प्रमाणावर ती तयार जी उष्णता होते ती उष्णता एकाच जागी न राहता ती संपूर्ण भागामध्ये की संपूर्ण पाण्याला तिचा स्पर्श एक समान तर झाला पाहिजे त्या द्रावणात एक समान पसरेल अशा हेतूने त्याच्यामध्ये ते द्रावण
ढवळलं जात आहे चमच्याने आणि जेणेकरून त्याची दाहकता ही सगळीकडे लागणे. असे आम्लाचे द्रावण उसळून बाहेर उडू नये म्हणून करतात. म्हणजे असं जे द्रावण आहे ते उसळून बाहेर पडू नये, कारण जे सल्फ्युरिक ॲसिड डायरेक्ट पाण्यात टाकल्यामुळे ते पाणी काय होऊ शकतं, उसळू शकतं किंवा ते पाणी बाहेर येऊ शकतं किंवा आपल्याला त्याचा चटका लागू शकतो, आपला हात भाजू शकतो. आणि म्हणून ते पाणी अतिशय हळूवारपणे हळूहळू टाकून जेणेकरून ते ढवळलं जातं, जेणेकरून त्यातली जी उष्णता आहे ती एकाच ठिकाणी न राहता ती उष्णता द्रावणातल्या सर्व भागापर्यंत पोहोचण्यासाठी केली जाते. की असे करण्यासाठी असे का केले जाते, असे आम्लाचे द्रावण उसळून बाहेर येऊ नये किंवा उडू नये म्हणून करतात. कधीही सहज ते सल्फ्युरिक आम्लात पाण्यात घालू नये. आणि त्यांनी की जे सहज आम्ल आहे ते कधी पाण्यामध्ये त्यांनी डायरेक्ट पाण्यामध्ये घालून की ते हळूहळू त्याच्यावर डायरेक्ट कधीही घालायचं नाही. तसे केल्याने प्रचंड ऊर्जा निर्माण होते आणि स्फोट होऊ शकतो. आणि तसं त्यांनी झालं की तुम्ही जर डायरेक्ट टाकलं तर तुम्ही हळूहळू न टाकता किंवा न त्याला ढवळलं तर तुम्ही जर डायरेक्ट टाकलं तर काय होऊ शकतं आहे, प्रचंड ऊर्जा निर्माण होते आणि स्फोट देखील होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं आहे. अशामुळे आपल्याला जी प्रक्रिया करायची आहे ती हळूवारपणे करायची आहे आणि प्रमाणे आपल्याला ते कोणत्याही प्रकारचे तिथे स्फोट होऊ नये आणि कोणत्याही प्रकारची तिथे हानी न याची काळजी घेणं गरजेचं आहे. बघा आता इथे तिने नेक्स्ट सांगितलंय सोडियम हायड्रॉक्साईड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड सारख्या आम्लारी तीव्र व दाहक असतात. आता सांगितलं जे सोडियम जे हायड्रॉक्साईड आहे म्हणजे कोणते, बघा हे जे सोडियम हायड्रॉक्साईड आहे आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड यासारखे आम्लारी ही तीव्र व दाहक असतात. मग अजून दोन गोष्टी कोणत्या आहेत, सोडियम हायड्रॉक्साईड आहे आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे, हे देखील आम्लधारी हे तीव्र दाहकता असतात. बघा अशा प्रकारचे जे बॉटल्स आहेत या बॉटलमध्ये त्यांचा जो रंग आहे तो देखील तुम्ही इथे पाहू शकता आणि त्या कशा प्रकारे तीव्र दाहक आहेत. त्याची सहज द्रावणे त्वचेवर पडल्यास त्वचा भासते, कारण त्या त्वचेतील प्रथिनाचे विघटन करते. की हे जरी आपल्या शरीरावर पडलं तर आपल्या त्वचा काय होऊ शकते, भाजली जाते, आपल्या शरीरावर डाग पडले जातात आणि ते त्वचेतील जे प्रथिने आहे ते प्रथिनेचं विघटन करते, म्हणजे ते प्रथिने नष्ट करण्याचं देखील ते काम करत असते. अशा प्रकारच्या 2 बाटल्यामध्ये देखील त्याचं आपल्याला स्वरूप इथे आढळत आहे.